महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आणि प्रत्येकाची प्रतिक्रिया ही अनपेक्षित, अनाकलनीय आणि अविश्वसनीय असल्याचं समोर आलं। या तीन शब्दांमध्ये प्रत्येकाने आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली होती। त्यानंतर आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे की जो काही निकाल समोर आला त्यामध्ये महायुतीला भरघोस मतदान मिळालं आणि जे विरोधातले नेते आहेत महाविकास आघाडीने या विरोधामध्ये मात्र जन आंदोलन उभारल्याचं पाहायला मिळतंय। कारण की ईव्हीएम विरोधात त्यांनी एक मोठा एल्गार जो आहे तो केल्याचं पाहायला मिळालेला आहे। ईव्हीएम हटाव देश बचाव, तसंच ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी अभियान जे आहे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राबवलं जातंय आणि त्यामुळेच जसं की अनेक जे आरोप आहेत ते ईव्हीएम वर करण्यात आले, किंबहुना ते निवडणूक आयोगांवर करण्यात आले। जर आपण नाना पटोले यांच्या पत्रकार परिषदेमध्ये पाहिलं तर त्यांनी सुद्धा असा आरोप केलेला आहे की जे काही आकडेवारी समोर आलेली आहे, मतदानाची जी काही टक्केवारी समोर आली त्याचे जे आकडे आले ते मॅच होत नाहीयेत आणि त्यामुळे कुठेतरी ईव्हीएम मध्ये घोटाळा करण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगाने यावर जी सविस्तर माहिती आहे ती देणं अपेक्षित आहे। अशा प्रकारचे आरोप जे आहेत ते विरोधकांकडून सातत्याने केले गेले आणि त्याचमुळे एक ईव्हीएम विरोधामध्ये भारतामध्ये एक अभिमान छेडण्यात आल्याचं आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे। परंतु आता आपण अशी माहिती करून घेणार आहोत ज्या अनेक देशांमध्ये ईव्हीएम वापरलं जात होतं परंतु त्यांनी बॅन केलं असे कोणते देश आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। ईव्हीएम बॅन करणारा सर्वात पहिला देश आहे नेदरलँड। नेदरलँडमध्ये ईव्हीएमचा वापर होत होता परंतु त्यामध्ये ते ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं। तिथे जे काही मतदान केलं जातंय ते अजिबात योग्य नाहीये अशा प्रकारचा ठपका ठेवत जे ईव्हीएम विरोधात दंड थोपटले ते नेदरलँडमध्ये थोपटण्यात आले आणि त्यानंतर नेदरलँड हा पहिला देश ठरला ज्याने ईव्हीएम बॅन केलेला आहे। त्यानंतर जर्मनीमध्ये देखील अशाच प्रकारचे आक्षेप ठेवण्यात आले आणि ईव्हीएम प्रक्रिया जी आहे मतदानासाठी ईव्हीएमचा जो काही वापर केला जातो तो बंद करण्यात आला। त्यानंतर इटलीने देखील अशाच प्रकारे त्यांच्याकडे जो काही वापर होत होता ईव्हीएमचा तो बंद केलेला आहे। त्यानंतरचा देश आहे ज्याने ईव्हीएम वर बंदी घातली तो पोर्तुगालमध्ये तसं करण्यात आलं। असे असंख्य देश आहेत ज्यांनी ईव्हीएम द्वारे जे काही मतदान घेतलं जात होतं ती प्रक्रिया बंद केलेली आहे। तर अनेक असे देश आहेत म्हणजे भारतासारखे अनेक, आपण जर का विकसित देशांबद्दल जाणून घेतलं तर अमेरिकेमध्ये देखील बॅलेट पेपरवरच मतदान होतं, तिथे ईव्हीएम वापरलं जात नाही। परंतु भारतासारखे असे 30 देश आहेत जे ईव्हीएम मशीनचा वापर करतात। त्यामध्ये कोणते कोणते देश येतात ते आपण पाहूया। नाम्बिया, नेपाळ, भूतान, केनिया या देशांमध्ये भारतासारखा जो मतदानासाठी ईव्हीएम मशीनचाच वापर केला जातो। तर बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, रशिया, मलेशिया आणि घाना या देशांचाही भारतीय बनावटीच्या ईव्हीएम यंत्राचा वापर करण्याबाबतचा विचार जो आहे तो सध्या सुरू आहे। जर का आपण हे सगळं पाहिलं तर जवळजवळ या सगळ्या म्हणजे ईव्हीएम विरोधात भारतामध्ये एक प्रकारचं मत तयार झाल्याचं आपण सर्वजण पाहत आहोत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बॅलेट पेपरवरच निवडणुका घेतल्या जाव्यात। तर बॅलेट पेपरवर आपल्या भारतासारख्या देशामध्ये निवडणूक घेणं का शक्य नाहीये, तर बॅलेट पेपरमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक घोटाळे होण्याची शक्यता आहे। काही वेळेला मतदान झाल्यानंतर ते मतदान केंद्र हॅक केलं जातं, त्यावर कब्जा केला जातो। तसंच ज्या मतदान पेट्या आहेत त्यामध्ये त्यांना जो उमेदवाराच्या चिठ्ठ्या हव्यात त्या टाकण्याचं काम देखील केलं जातं आणि अशाच प्रकारचे जे काही गोंधळ समोर आले त्यानंतर 2004 साली काँग्रेसनेच ईव्हीएमचा वापर जो आहे तो सुरू केलेला होता आणि त्यानंतरच आपल्या देशामध्ये निवडणुकीसाठी ईव्हीएमचा वापर केला जातो। जर बॅलेट पेपर संदर्भात आणखी एक कारण पाहिलं तर भारताची लोकसंख्या ही जगामध्ये सर्वाधिक आहे, सर्वाधिक मोठा लोकशाही असलेला हा देश आहे। जर का बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर ही प्रक्रिया अतिशय कठीण, अतिशय खर्चिक आणि वेळ काढू असणार आहे, वेळ खाऊ असणार आहे। एक निकाल येण्यासाठी 4-4, 5-5 दिवसांचा कालावधी लागू शकतो आणि त्यामुळेच बॅलेट पेपरवर निवडणुका घेणं आपल्या भारतासारख्या मोठ्या लोकशाही असलेल्या देशाला अशक्य आहे आणि त्यामुळेच बॅलेट पेपरचा वापर करणं थोडंसं कठीण असल्याचं म्हटलं जातंय। परंतु जर का आपण या सगळ्याचा विचार केला, जी काही सध्याची जी काही परिस्थिती भारतामध्ये निर्माण झालेली आहे त्यानुसार जर का बॅलेट पेपरवर कडे जर का वळायचं असेल तर मात्र निवडणूक आयोगाला यावर विचार करावा लागणार आहे। कारण की ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, जी काही महाराष्ट्राची निवडणूक पार पडली त्यानंतर ईव्हीएम विरोधात एक लाट निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोगाला यावर नक्कीच विचार करावा लागणार आहे। तसं आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे की विरोधक जेव्हा ईव्हीएम विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी याचिका दाखल केली त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं की तुम्ही जिंकून येता तेव्हा ईव्हीएम नीट असतं
आणि जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ईव्हीएम मध्ये फेरफार होतो, अशा प्रकारचं त्यांच्यावर टिप्पणी देत सर्वोच्च न्यायालयाने विरोधकांची याचिका फेटाळलेली होती। त्यामुळे आता नेमका या सगळ्याचा काय परिणाम होतो, जे ईव्हीएम जे आहे त्यावर आक्षेप घेतले जातात का, की निवडणूक आयोग जे आहे ते कोणत्या या दोन पर्यायांसंदर्भात कोणता निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या माय महानगर लाईव्ह या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।